नमस्कार सर्वांचे आपलं खानापूरमध्ये स्वागत। केकमध्ये आळ्या व चित्ती, व्यायामशाळेच्या युवकांना उलटी व संडास, बेकरीवर कारवाई करण्यास नगरपंचायतीची टाळाटाळ। जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी याकडे लक्ष द्यावे। खानापूर येथील व्यायामशाळेच्या युवकांनी स्टेशन रोड खानापूर येथील अयंगार नावाच्या बेकरीमधून वाढदिवस साजरा करण्यासाठी केक विकत घेतला होता, परंतु सदर केक खाल्ल्यानंतर युवकांना मळमळल्यासारखे होऊ लागले आणि उलटी व संडास सुरू झाला। त्यामुळे त्या युवकांनी केकच्या वरील भागावरील क्रीम बाजूला करून आतील बाजूस पाहिले असता सदर केकला चित्ती आली होती आणि बारीक आळ्या दिसत होत्या। याबाबत त्यांनी सदर बेकरी मालकाला जाब विचारला असता त्यांनी अरेरावीची भाषा सुरू केली। तुम्हाला काय करायचे ते करून घ्या असे सांगितले। त्यानंतर व्यायामशाळेच्या युवकांनी आपलं खानापूरला संपर्क साधला असता आपलं खानापूरचे संपादक माजी नगरसेवक दिनकर मरगाळे यांनी नगरपंचायतीचे सॅनिटरी इन्स्पेक्टर एस.आर. पाटील यांना याबाबतची माहिती दिली व बेकरीकडे येण्यास सांगितले। थोड्या वेळानंतर एस.आर. पाटील व नगरपंचायतीचे कर्मचारी राजू जांबुटी त्या ठिकाणी आले व केकची तपासणी केली। सदर केकमध्ये त्यांना चित्ती व आळ्या दिसून आल्या। त्यामुळे त्यांनी सदर बेकरी मालकास सक्त ताकीद दिली व काही गोष्टींची तपासणी केली व तक्रारदार व्यायामशाळेच्या युवकांना तसेच आपलं खानापूरचे संपादक दिनकर मरगाळे यांना सांगितले की आता तात्काळ नगरपंचायतीच्या वतीने सदर बेकरी मालकास कायदेशीर नोटीस देतो व सदर नोटीसची प्रत आपलं खानापूर व सदर तक्रारदार युवकांना देतो असे सांगितले, परंतु अजूनपर्यंत सदर बेकरी मालकावर कारवाई करण्यात आली नाही। आज शनिवार दिनांक 10 ऑगस्ट रोजी सॅनिटरी इन्स्पेक्टर एस.आर. पाटील यांना सदर बेकरी मालकावर कारवाई केला का असे विचारला असता त्यांनी सांगितले की काल कामात होतो त्यामुळे जमलं नाही, आज व उद्या सुट्टी आहे, सोमवारी 12 ऑगस्टला नोटीस करतो अशी उडवाउडवीची उत्तरे देत आहेत। त्यामुळे त्यामध्ये काहीतरी पाणी मुरलेलं आहे असा संशय येत आहे। त्यामुळे खानापूरचे तहसीलदार तसेच जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी या गोष्टीचे गांभीर्य ओळखून सदर बेकरी मालकावर त्याला पाठीशी घालणाऱ्या नगरपंचायतीचे सॅनिटरी इन्स्पेक्टर एस.आर. पाटील यांची चौकशी करून संबंधितावर कारवाई करण्याची मागणी नागरिकातून होत आहे। काल शुक्रवार दिनांक 9 ऑगस्ट पासून काही युवकांना उलटी व संडास सुरू झाला असून त्यावर ते उपचार घेत आहेत। त्यामध्ये पुढे युवकांच्या जीवितास बरे वाईट झाल्यास याला कोण जबाबदार असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत। ಹಂಗಿಲ್ರಿ ಏನ್ ಮಾಡ್ತೀರಿ ನಮ್ಮ ಹುಡುಗರಿಗೆ 2-3 ಸಲ ಇದೇನಾಗುತ್ತೆ ತಿನ್ನೋ ಪದಾರ್ಥ ನೀವು ಕ್ಲೀನ್ ಆಗಿ आता झालं नाही ह्याच्या अगोदर पण झालेलं आहे असं ಏನಾರು ಚೆಕ್ ಮಾಡಿ ನೀವೇ ತಗೊಂಡು ಯಾವ್ದಾದ್ರು ಅದನ್ನೇ ಹೇಳ್ಕೊತಾರ ಜನ ह्याच्या अगोदर पण